आपल्या मुलांच्या त्यांचा परिवार बराच मोठा आहे. सर्व या ठिकाणी निवृत्त केलेला आहे. पण सर्व परिवाराच्या नाव ठेवणं सांगणे काही गरजेचं नाही. महत्वाचे आहे त्यांचं मी तुम्हाला नाव सांगितलं. हे मुलं जी आहे त्यांची ती मुलं हा कार्यक्रम करत आहेत कारण त्यांच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही का तर ते याची अधिकारी आहेत. आणि श्राद्ध म्हटल्यानंतर ते कसं करावं श्रद्धया जायते इति श्राद्धम. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. मला श्रद्धेची काय गरज आहे अत्यंत गरज आहे. कारण श्राद्ध विधीमध्ये जे त्यांना दिलं जातं आपल्या पितरांना ते पितर तेव्हाच त्याचं ग्रहण करतात केव्हा तुम्ही श्रद्धेनं कराल तेव्हा. जर तुम्ही श्रद्धा धरणार नाही जे श्रद्धेनं करणार नाही तर त्याचा स्वीकार ते पितर कधीच ग्रहण करत नाही हे स्वीकार करत नाही. पण आपल्या पित्यानं आपण केलेलं हे सर्व स्वीकारावं याच्या करता श्राद्ध हे श्रद्धेनं करायला पाहिजे. अहो आपण देवाची पूजा इत्यादी करतो. देवाची पूजा करतो तर देवाचं सुद्धा असंच आहे. तुम्ही श्रद्धेनं भावनेनं जर ती देवाची पूजा करा प्रेमानं करा तरच देव त्याचे स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेक्षति तदा भक्त परतम आश्नामी प्रेरतात. मग निश्चिम भावल्लासे मज अर्पावयाचे निमित्ती फळे कावडी देशी बलतयाची हो. तुम्ही काही द्या पण श्रद्धेनं द्या. म्हणजे देवाला सुद्धा श्रद्धा ही आवश्यक आहे. आणि आपल्याला सुद्धा जेवण घालणाऱ्यांनी आपल्या ठिकाणी श्रद्धा असली पाहिजे. त्याने श्रद्धेनं घालावं. जर त्याची श्रद्धा नसेल तर आपण सुद्धा ते जेवण करणार नाही. महत्वाची आहे. ही मुलं आहे हे आपल्या मुलांचं वडिलांचं श्राद्ध हे श्रद्धेनं करत आहे. कारण त्यांची आपल्या पितरांच्या ठिकाणी परम श्रद्धा आहे. तुम्ही असं का म्हणता श्रद्धा या श्रद्धा असते नाही. श्रद्धेनं करायला पाहिजे हे म्हणण्याचं कारण असं आहे की काही वेळेला श्रद्धेनं केलं जात नाही. कसं केलं जातं लोक लाजेनं केलं जात. जर केलं नाही तर लोक म्हणते काय. पण वस्तुतः त्याची आपल्या आई वडिलांच्या ठिकाणी श्रद्धा नसते.
असे आपल्याला या दैवात पाहायला मिळतात. आपल्या पितरांच्या ठिकाणी म्हणजे आई वडिलांच्या श्रद्धा असायला पाहिजे, ठीक आहे, पण तुम्हाला या कलियुगामध्ये श्रद्धा नसण्याची भरपूर पाहायला मिळते. श्रद्धया जायते श्राद्ध, श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. म्हणून श्राद्ध मुलांना करायला पाहिजे. कारण मुलं आणि पुत्र म्हटल्यानंतर पुन्हा नरकात राहायचे की पुत्र पुन्हाच्या नरकातून आपल्या पितरांचा जो उद्धार करतो त्याला म्हणतात पुत्र. हा आहे का पितरांचा उद्धारक आहे पुत्र. म्हणून माणसं मुली किती जरी झाल्या तरी समाधान मानत नाही, पुत्र झाला पाहिजे. पुत्राकरता नवसायस केले जातात. देवाकडे पुत्राची मागणी केली जाते, भक्तांकडे सुद्धा पुत्राची मागणी केली जाते का, तर पुत्र हा यांचा उद्धारते म्हणून हे कार्य मुलांनी आवश्यक करायला पाहिजे. कोणतं आपल्या पित्यांचा पुत्रांचा उद्धार करणं हे काय का, हा त्याचा स्वधर्म आहे. आणि स्वधर्म म्हटल्यानंतर तो स्वतः पार पाडायचा असतो. दयाचे रीत देश ईश्वराचे मनोगत, हे ज्याचं रीत असेल निश्चित असेल त्यानं ते करावं अशी भगवंताची इच्छा आहे. म्हणून पुत्रांना आपल्या पितरांचा उद्धार होण्याकरता आवश्यक ती कर्म केली पाहिजे. म्हणजे पिंड प्रदानाची कार्य केलं पाहिजे. यात्रेत जाऊन आपल्या पितरांना उदक दान करायला पाहिजे. असे अन्य अन्य ठिकाणी जी पितरांच्या ठिकाणी कार्य आहे ती कार्य आवश्यक मुलांना करावेत आणि आपल्या पितरांचा उद्धार करावा. गैला जावं, मात्र गैला जावं, ती जाऊन त्याची पिंड पाडावी आणि हे केल्याशिवाय राहू नये. पण जो आपल्या पितरांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतो तो आवश्यक जातो, मातृगयला जातो, पितृगयला जातो. पण ज्याची श्रद्धा नाही तो कधी जाईल न जायला सांगते, तो आळस करतो याचा असं त्याची श्रद्धा नाही. पितरांची जे कार्य आहे स्वधर्म जो बापा तोची नित्य जाणता अनुष्ठा तेच बापा अभिगण. स्वधर्माचं पालन केलं असतं काय होतं, तिथं आपल्याला पाप लागत नाही. आणि जर पाप तुम्ही केलं नाही तर पापी ठरतो आपण. यांच्या संबंधाने जी कार्य आहे ती मुलांना आवश्यक करावी असा महत्वाचा शास्त्राचा भाग आहे. आणि म्हणूनच ही दोन मुलं आपल्या पित्याची श्राद्ध करत आहेत. कारण मुलांना आपल्या वडिलांनी काय केलं नसतं, मुलांना आपलं सर्व
आयुष्य मुलाकरता खर्च केलेला असतो, वेचलेला असतो. तो जे जे काही करत असतो ते सर्व आपल्या मुलांकरता, इस्टेट मुलांकरता, बंगले मुलांकरता, सर्व गाड्या केवढं काय आहे तेवढं मुलांकरता करतो. म्हणजे आयुष्यभर मुलांकरता हाडाची कानं करतो, रक्ताचं पाणी करतो, चंद्रासाठी तो आपल्या मुलांकरता. मी मगाशी सांगतो पुत्रानं आणि आपल्या वडिलांचे श्राद्ध करावं आणि इतरांनी पुण्यस्मरण याचं कारण असं आहे, संत जे असतात ते सर्व करता असतात. सर्व कोणाचे संकुचित असे नसतात, सर्व करता जो असतो आणि त्याचं सर्वांना करायचं असतं. म्हणून पुण्यस्मरण हे सर्वांना करता येतं, कारण साधू सर्व करता असतो. जगाच्या कल्याणाकरता रात्रंदिवस फिरतात आणि ते सुद्धा हाडाची काळं करतात, रक्ताचं पाणी करतात, कोणा करतात, सर्वांना हित जगाची मग जगा करता संत कष्ट करतात, हडा करतात, दिसतात म्हणून त्यांच्या पुण्यस्मरण करायचं. दुसरा महत्वाचा भाग असा, संत कोणाला मानतात जो आपल्या जीवनामध्ये फक्त पुण्यच करतो त्याला संत म्हणतात. पापाचा एक थोडा लेश सुद्धा नसतो संतांच्या जीवनामध्ये, संपूर्ण जीवन पुण्यमय. म्हणजे चांगली कर्म करणारे असतात, ध्यान ठेवा. ते दुष्ट गुण नंदे विशेष चैतन्याचा वास झाला माझी, म्हणून त्यांची असतात पुण्यस्मरण. पुण्य करणारे जे असतात त्यांची पुण्यस्मरण. स्मरण म्हणजे आठवण, कशाची? पुण्याची आठवण. ज्याच्या जीवनात पुण्य नसतं त्याचं काय आठवणार? अलीकडे माणसं समाजाच्या पुण्याची जातात. आता सांगा त्या समाजाने काय केलं असतं? जीवनभर पाप केलं असतं. पण जीवनभर पाप करणारे समाजी त्यांच्या पुण्याची घ्या. हे सर्व अनुचित आहे.
आपल्या कलियुगामध्ये सगळं असंच चाललंय. कलियुगामध्ये झाले सत्याचे वाटोळे. सत्य बाईबलने चालली त्याची धर्माचा नाश होणार आहे. म्हणून आज ते बघा संप्रदायामध्ये सुद्धा भरतीच अधर्म सुरू झालेले आहे. आता कीर्तन आपलं आहे. आता इथं काय कोणी बुडी अलीकडच्या काळात पाल तर तुम्हाला फक्त माझ्या तिथून बाकी सगळ्यांनी गोळ्या टाकले. काढण्या म्हणजे का काढल्या मूर्खपणानं, दुसरं काहीच करत नाही. परंपरेने चाललेल्या कीर्तनामध्ये घोड्या होत्या. अधर्म आहे. कारण याचं पालन करायचं असतं. ही श्रेष्ठांची परंपरा आहे आणि श्रेष्ठांची किंवा थोरांची परंपरा जी असते तिचं पालन करायचं, त्याचा नाश करायचा नाही. योगारूढीर बली अशी बलवान मानली जाते. म्हणून त्या घोड्या पूर्वीपासून चालत संप्रदायामध्ये घेत आहे. आज तुम्ही काढतायला काय कारण बघ माझं सांगा कारण काही करत नाही. असा एकही माझ्याजवळ आजपर्यंत आला नाही आणि का काढली सांगण्यात आलं. याला हे कारण आहे काढण्याचं असं या मूर्खाजवळ काही मिळत नाही. अति मूर्खपणात असं धर्मात वाटवून राहील. म्हणजे धर्माची ज्या गोष्टी पहिल्यापासून चालू झाल्या त्याचं पालन केलं जात नाही. याचं कारण कसं आहे मूर्खपणा. आता सर्व सांगत बसत नाही. माझा विषय बाजार आहे. पुष्कळ या कलियुगामध्ये कसं कसं भ्रष्टाचार चालले मी सर्व सांगितलं असतं, पण ते आता तो विषय नाही. माझा विषय आहे आज या महात्म्याचं पुण्यस्मरण या विषय सांगण्याची कथा. या वर्षी श्राद्धानिमित्त यांनी आज कीर्तन ठेवलेलं आहे आणि तेही सुद्धा माझं ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांची काही श्रद्धा नसेल नाही तर कीर्तनकारांना अलीकडे तोटा नाही. याचा चढ एक आहे. भरपूर ज्यांच्याजवळ पैसा जास्त असेल त्यांना ते कीर्तनकार आणता येतात आणि माझा उडवता येते. फायदा मात्र काही नाही. मी त्यांच्या प्रेमास्तव श्रद्धेनं या ठिकाणी कीर्तना करता आलो आहे आणि कीर्तना करता मी जो अभंग सेवेला घेतला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपली चिंता व्यक्त करतात. अभंगाच्या पहिल्याकडे
महाराजांनी आपली चिंता व्यक्त केलेली आहे. चिंता आणि साधूला असं ऐकल्यानंतर तुम्हाला लगेच शंका येण्याची शक्यता आहे. तुम्ही मला साधूला चिंता कशाची? संसारिक आम्ही लोक आम्हाला चिंता असणं साहजिक आहे, कारण आमच्या पाठीमागे संसार आहे. मुलं बाळ गुरढोर इत्यादी सर्व आमच्या पाठीमागे असतं. अनेकांची चिंता अनेकांची काळजी आम्हाला असते, कारण आम्ही प्रापंचिक आहोत, ग्रस्तासाठी आहोत. चिंता असते, कारण त्यांचा स्वभाव आहे लिहावे खावे बरे असावे. खावे बरे असावे सदैव हे करी हम संसारी. आणि ते त्यांचं पुढं झालं नाही तर चिंता वाढते. ज्याची इच्छा करतात ते त्यांना मिळत नाही त्याची चिंता वाढते. अशा संसारामध्ये चिंता करणारे भरपूर लोक आहेत. प्रत्येकाला चिंता असते, कारण संसार आहे तो संसार चिंता वाढवणारच आहे. ज्याच्या ठिकाणी संसार आहे त्याच्यातली चिंता अवश्य आहे. चिंता नाही असं संसारिक मिळत नाही. प्रत्येक संसारिकाला चिंता असते. वाढावे संतान व्हावे धन धान्य वगैरे. तुकाराम महाराजांना चिंता कशाची? तुकाराम महाराज पहिले होते कोण? पारमार्थिक, भगवंताची भक्ती करणारे, भगवंताला भजणारे. आणि भजत होते कशाकरता? भगवत प्राप्ती करतात. त्याची प्राप्ती व्हावी, तो मिळावा याच्या करता महाराज चिंता करत होते. आता प्रश्न असा आहे, त्यांची चिंता करणं उचित आहे, पण संसारिक माणसाची चिंता करतात त्यांची चिंता करणं अनुचित आहे.
विनाकारण चिंता करतात, काही चिंतेला महत्व नाहीये. फुकट चिंता करत असतात माणसं, दुःख करतात असतात. वाहिल्या उद्वेग कोणत्याही विषयाची चिंता करणं हे अतिशय अनुचित आहे. का? अरे बाबा, संसार हा केव्हाही प्रारब्धावर अवलंबून आहे. अन्नमान काळजी चिंता करत नव्हती. माणसं विनाकारण चिंता करत. कारण हे सर्व प्रार्थना होणार आहे. मराठीची जोडे जण जोडे धन प्रारब्धेची वाढे. शेतीमध्ये शेती करणारी मंडळी प्रत्येक जण आपापल्या शेतीमध्ये झटत राहतो, कष्ट करत राहतो. काय त्याचा माल इत्यादी लावायचं ते लावत राहतो, सर्व काही चालतं. परंतु फलाच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येकाची भिन्नता राहते. सर्वांना सारखं फळ मिळत नाही. सर्वच कष्ट करतात, सर्वच आणि त्याला मशागत करतात, त्याचं खानपान देतात, खत देतात, सर्व काही पाणी देतात. सगळं करत असताना फलामध्ये काय भिन्नता प्रारब्ध. सगळे शेतीमध्ये जगत असले तरी सुद्धा फळ मात्र प्रत्येकाला सारखं मिळत नाही. त्याला एकच कारण आहे, त्याचं संचितानं सर्व होत असत. व्यवसाय निमित्त पुढं ते कसे संचित उद्योग हा काय निमित्त असतो प्रत्येकाचा. शेतीने घटना वगैरे झाली निमित्त, पण ते निमित्त असं आहे त्याला काही होत नाही, मृत्यू त्याच्या प्रार्थना. कोणी किती झटकन किती काय करत्या, त्याला ते त्याचं प्रार्थना जेवढं असेल तेवढंच देणार, आणि जेवढं असेल तेवढं त्याला मिळणार. तू किती गावातली जेवढी घरं असतात तेवढी सगळे श्रीमंत असतात. बरं, श्रीमंती सुद्धा सर्वांची श्रीमंती सारखी असते का? सर्वांच्या घरी त्यांना सारखी असतात का? बरं, दुसरं महत्वाचं, सर्वांच्या घरी सर्वांना रोज खायला सारखंच मिळतं का? आणि सारखंच खातात का? अरे नाही बाबा, हे सगळं प्रार्थना होतो नाही. काही मिळतं ते सर्व प्रारब्धानं मिळतं. तुमच्या प्रयत्नाला काही किंमत नाही, आणि म्हणून मिळतं हे तुमचं संचित आहे, तुमचं प्रारब्ध आहे. चिंता कशाला करता? बरोबर म्हणायचं, चिंता केली एवढं कसं काय मिळत?
किती डोकं झोपत बसला म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार नाही, जेवढा मिळालं तेवढं समाधान देवीने आनंद ठेवा संसारिकांना चिंता करणं हे व्यर्थ आहे, पण महाराजांची चिंता होती ती संसाराची नाही. मग महाराज परमार्थ करणारे होते. परमार्थ चिंता म्हणजे देव भेटावा याची चिंता. महाराज देवाच्या भेटी करता रात्रंदिवस चिंता करत होती आणि ही चिंता प्रत्येकाची असायला पाहिजे. खऱ्या अर्थानं विचार केला तर तुम्हाला हे मानवी शरीर केवळ भगवत प्राप्ती करता मिळाले. राम भजन पूर्तिया निजात प्राप्तीला होणे देवे केली मनुष्य योग. मानवी शरीर केवळ भगवत प्राप्ती करतायत म्हणून संसार हा प्रारब्धाने होत असतो आणि परमार्थ हा प्रयत्नाने होत असतो. संसाराकरता प्रारब्ध आणि परमार्थाकरता पुरुषार्थ या मनुष्य शरीरामध्ये तुम्ही जेवढी परमार्थ केला असेल तो तुमच्या बरोबर येणार, तर तो पुरुषार्थवाद आहे. तो आत्मा पुढे काम करणार आणि जे काही भोगताय आणि ते त्यात ते सगळं मागचं प्रार्थ आहे आणि शरीरात तुम्ही काय केलं त्याचा काही उपयोग होत नाही. ते सगळं प्रार्थना कुठं बोललं जातं. परमार्थ हा उपयोगाचा आहे, त्याचा पुढे फायदा होणार आहे
आणि त्याचा तो फायदा मिळवण्याकरता ते फळ मिळवण्याकरता आपलं शरीर मिळालं आहे. या शरीराच्या द्वारे केवळ परमार्थ करावा असं महत्वाचं आहे. पण माणसं संसार करतात काय उपयोग? पहिला तर महत्वाचा संसार हा प्राधान्य होतो. बरं तुम्ही मिळवलं की काय तुम्हाला उपयोग पडणार त्याचा? काय घेऊन जाणार आणि काय तुम्हाला ते उद्योग देणार? काय मिळायचं? काय केलं जातं? सगळं इथंच पडतं. सांगा किती संपत्ती शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध सोन्याची 7 कोटी गरजंगी होती. एवढी मोठी संपत्ती रावणाची मेला काय केलं सांगा ते तुमची काय होत तेच व्हायचं ना. हे सर्व प्राणदान मिळतं आणि दुःख सुद्धा तुमचं जे आहे ते ज्याचं प्राण त्याला मिळेल. हो तो ते भोगेल. काही माणसाला मुलाचा मुलाच्या प्राण नसेल तसं मिळेल. त्यात जसं प्राण म्हणून लक्षात ठेवा हे सगळं प्रार्थना मिळणारा संसारातल्या गोष्टी आहे. भोग विषय याच्या करता हे शरीर नाही. शरीर आहे भगवत प्राप्ती करतात. भगवत प्राप्ती करतात महाराज काय करतात चिंता करतात. चिंता वाटे तुकाने चिंता वाटे कोण भेटे सांगायचा उसारेशी एकी वाटे देते भेटे त्याशी देव कृपा करीला मदत सहाय्य लाज राखील. देवाच्या भेटीची चिंता भेटी लागली पंढरनाथा जीवा लागली तळमळ वेटा आईची चिंता महाराजांची अशी होती. आणि ही चिंता योग्य आहे. मानव जीवनामध्ये ही चिंता असायला पाहिजे म्हणजे त्याचं कल्याण.
कारण या मानवी जीवनामध्ये आपल्याला काय मिळत असेल फक्त भगवत प्राप्ती करता ते पुण्य आवश्यक आहे त्याच्या संधी करायचा ते वाढवायचं त्या योग्य परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे भगवत प्राप्ती करायची सुख प्राप्ती समाधान प्राप्त करायचं आनंद रूपता प्राप्त करायची असते आणि याच करता महाराज करता चिंता लागली किंवा लागली श्वास देवाच्या भेटीसाठी चिंता होते तर देव मला कधी देते तेव्हा त्याची प्राप्ती होईल का तर त्याला चिंता ही होती भगवान भेटायला पाहिजे चिंता करायचं काय कारण आहे फार मोठं कारण आहे कारण देवाच्या प्राप्ती करता जी साधनं केली जातात जे उपाय केले जातात ते सर्व या शरीराकडून या देहाकडून म्हणजे हा देव फक्त देवाच्या प्राप्तीचं कारण आहे याच्यामुळे आपल्या देवाची प्राप्ती करता येते आणि महाराजांना वाटलं तिसरा असा आहे क्षणभंगुर अशा प्रकारचे त्रास देऊन सत्ता नाही हाती हातात घेतला गाड तो तोंडात टाकला तर तोंडात टाकला सुद्धा गिरताय सांगत त्याच्या अगोदर राम बोलू संपला क्षणाचा बरवासा याचा नाही असं एक शरीर ते क्षणात जाणार आहे पण महाराज या शरीराच्या द्वारे जे करायला पाहिजे ते करत असं नाही रात्र बिलकुल आशा करायचं त्यांच्याजवळ उसत नव्हते सारखं रात्रदिवस भजन सदानाम घोष
सारखी साधना, सारख्या वाऱ्या, सारखं देवाचं आधी सर्व परमार्थिक केवढे काही उपाय ते सगळे महाराज करत होते. अगदी मुसळतच होती, सारखं चालूच. आणि एवढं हे करत होते का त्याचं कारण आहे याचा भरोसा नाही. मला या शरीराचा माणसं भरपूर तुझ्या गप्पा मारत राहतो. काय विषयात झालं समाजात घरात घरी खाल्लं का दिवसभर तेच का गप्पत मारा. कुठेतरी वाट्यावर गेले पण गप्पच आता महाराजांनी गप्पा मारण्यामध्ये काळ घालवला नाही. भगवंताचं भजन, चिंतन, भक्ती. आणि असं करत असतात त्यांना ही भीती वाटायची अजून देव भेटला नाही आणि येतो जाणार नाही. नाशिवंत देव जाणार. आयुष्याचा तो काळ सावधान नाशिवंत आहे, क्षणात जाणार आहे, त्याचा क्षणात भरोसा नाही. मग या ज्या शरीराच्या द्वारे त्याला प्राप्त करायचं, त्याची भक्ती करायची, त्याचं परमार्थ करायचं, साधना करायची, ते तर जाणार आहे. आणि मग कसं काय होणार? अजून तर परमात्मा भेटला नाही. जायाचे शरीर जाईल क्षणात. हे जाणार शरीर क्षणात जाणार नाही. पण अजून मात्र का गोपीनाथ क्षणामध्ये जाणार हे शरीर जाईल. आणि अजून देवाची प्राप्ती नाही, देव मला भेटला नाही, चिंता. आता हा भाग जो आहे तुकोबरायांच्या जीवनामध्येच आणि असायला पाहिजे नाही, सर्वांच्या जीवनामध्ये. देव म्हटल्यानंतर सर्वांचा याच प्रकारची शर्मत्र असतो. तेव्हा काही पद्धत नाही. मी सांगतो, तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आला, वर्षे श्राद्धा करता, चांगला कर्माला, पण घरी जा सांगता येत नाही. तुम्ही जा, माझं काही म्हणणं नाही, पण सांगता येत नाही. क्षणात नष्ट होणार हे शरीर जाणार आहे, जाईल क्षणात. आणि आतापर्यंत केली साधना, त्या साधनेनं तो परमात्मा तो देता नाही का हा गोपीनाथ पाहिजे. एक तुकोबरायांची उत्तर आहे. कारण त्यांनी तशा प्रकारची भक्ती केली होती, साधना केली होती, रात्र तिच्याकरता झटत होते. आणि म्हणून त्यांना असं वाटतं एवढं मी करतो तरी का भेटत नाही. एवढी साधना तेवढे का भेटत नाही, का भेटत नाही. रात्रंदिवस चालू आहे, कोणतंच माझ्या चूक नाही, मी कोणताच प्रमाण करत नाही. असा तरी चांगल्या प्रकारे वागतो, चांगल्या प्रकारे भक्ती करतो, देखील माझा काही दुसरा काही कुठं स्वार्थ नाही. ठीक आहे, अलीकडच्या लोकांसाठी भक्त कशी मारली नव्हती. आणि तर काय सांगायचं, भजन होतो देवाकरता होतं असं नाही, कीर्तन करता देवाकरता करतो असं नाही, प्रवचन करता देवाकरता असं नाही. यांचा प्रश्न सुटला. जे देवाकरता करतात असे तुकोबर आहेत, त्यांचा प्रश्न आहे का गोपीनाथ पावे भगवान का प्राप्त होत नाही त्यांनी म्हणावं. ते पैसा गोळा करणारे म्हणावं काय का गोपीनाथ काय तू केलं भक्ती.
देवा करता देवाची भक्ती करावी हे महत्वाचं आहे. कारण हे सगळं बाकीचं प्रार्थना मिळणारे तुमचा उपवास राहतो प्रार्थना असेल उपवास राहावं लागेल. पार्थ पुष्कळ म्हणावं म्हणा वाटले हाती घोडे पालखीत बैसावे देवाच्या मनी याला पायी चालवावे मर्जी देवाची इच्छा धावण्याची. आपलं काय आपलं फक्त प्रार्थ चालेल तसे मिळेल. प्रार्थ मात्र ते कोणाला पडत नाही. प्रार्थाचे शिरके खाली हरिहर अन्यथा न करवे अनुमत. प्रार्थात बदल होत नाही बदल केला जात नाही त्याचं त्याला आवश्यक म्हणून याची काळजी कधीच व्हायचं काही कारण नाही. ते मिळणारच आहे. भगवत प्राप्ती मात्र प्रयत्न करावे लागते आणि याच्यात करता महाराजांचं काय करावं एवढे मी प्रयत्न करतो तरी तो मिळत नाही. का गोपीनाथ पावे गोपीनाथ गोपीनाथ हा शब्द अति महत्वाचा वापरलेला आहे. कारण भगवान हा गोपीनाथांनी नाना प्रकारे प्रयत्न केला होता. जसे तुकोबाराय प्रयत्न करतात तशा गोपी सुद्धा प्रयत्न करत होत्या. खूप साधना देवा करतात खूप प्रयास देवा करतात आणि त्या प्रयत्नाची शिट्टी त्यांना देऊन मिळाला म्हणून त्याला या गोपीनाथांचा गोपीनाथ. गोपींचं रक्षण केलं म्हणून गोपीनाथ. हा गोपीनाथ म्हणजे त्या गोपीनाथ त्यांचं रक्षण केलं त्यांना मिळाला. मला का मिळत नाही का हा गोपीनाथ गोपींचा नाथ म्हणजे गोपींचं रक्षण करणारा भगवान मला का मिळत नाही. मी सुद्धा त्या गोपी साहेबीच भक्ती करतो आहे साधना करतो आहे त्याचा गातो आहे सर्व काही त्याच्याकरता माझे चालू आहे. असं सर्व असता मला का प्राप्त होत नाही. महाराज अशी चिंता करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये विषय आला. अरे हो देव भेटत नाही त्याला कारण एक आहे जे काय तो भेटतो पण केव्हा संतांची कृपा होईल तेव्हा. जोपर्यंत संतांची कृपा होत नाही तोपर्यंत याची भेट होत नाही. हरे प्राप्ती से गोपाया साधती साधने तुटती भवाची पंढरी संताने न प्राप्ती नाही.
त्याच्याशिवाय आत्मकल्याण नाही. म्हणून तर संगत संत नक्की करले जन्मत सार्थक कशी करले. संतांची संगती करायलाच पाहिजे, तरच भगवंताची प्राप्ती होते, नाही तर नाही. याकरता तुम्ही संतांच्या संगतीत जायला पाहिजे, संतांच्या संगतीत राहायला पाहिजे आणि संतांच्या संगतीत साधना करायला पाहिजे. आणि तेव्हा त्या साधनेला येतं फळ. संतांचे संगती मार्गानं भगवंताची प्राप्ती होते. आदरावा श्रीपती येणे पण ते. म्हणून संतांच्या संगती हा मोठा पंथमानी मार्ग आहे आणि याच्या संगतीतच भगवंताची प्राप्ती होत असते अथवा त्याच्या कृपेनं. म्हणून मी आतापर्यंत भजन केलं, भक्ती केली, सगळं, पण मी संतांची संगती केली नाही म्हणून मला भगवत प्राप्ती झाली नाही, असं महाराजांच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर महाराज थांबले नाही, त्वरित गेले, संतांपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्या संतांचं दर्शन घेतलं आणि हात उभे राहिले. तेव्हा त्या संतांनी विचारलं, का कशा करता आला? म्हणजे फार मोठ्या महत्वाचं काम माझं आहे ते करण्याकरता आलो. काय तुम्हाला हवं आहे? महाराजच्या अभंगाच्या तुम्ही संत सर्व संत कृपेचे सागरा, म्हणजे तुमच्या जवळ कृपेचा तोटा नाही. सागरासाठी आणि दया तुमच्यावर आहे, कृपा आहे.
माझ्यावर तुम्ही कृपा करावी याच्याकरता मी तुमच्यावर आलो आहे. काय करायचं तुमचं आणि देवाचं असं संबंध येणं जाणं असतं काय. देव तुमच्याकडे येतो, तुम्ही देवाकडे जाता. देवाचं तुमचं कायमचं सानिध्य पूर्वस बोलणं चालू राहतं. तुम्ही संत आहे, संताला कुठलं प्रतिबंध नाही, कुठे जातात ते. देव सुद्धा त्याला प्रतिबंध कुठे येतो आणि यामुळे तुमच्या भेटीला होतात. काय म्हणलं तुमचं. आता जर तुम्ही महादेवाकडे गेला, माझं एक काम करा. माझा देवाला निरोप सांगा. ही माझ्या कृपा झाला. कसा सांगा, फार सांगा. म्हणजे फार म्हणजे अगदी चटणी बिलकुल लावून सांगा. देव माझ्या निरोपाला होकारच त्यांनी द्यायला पाहिजे. अशा प्रकारचं तुम्ही बोला देवाजवळ. तुम्हाला तुम्ही सांगताय, तुमचा देव मानणार आहे, तुमच्या शब्दाला मान आहे. तुम्ही सांगा, चांगलं सांगा, चांगलं बोला. ठीक आहे, निरोप हा फार सांगा देव. कोणता निरोप आहे तुमचा. कृपेचा सागर
देवाला पहिलं हे सांगा, ज्याचा निरोप आहे ना तो आज्ञेने, त्याला काही कळत नाही, अनाथ आहे, त्याला कोणी नाच नाही, गरीब आहे, अनाथ आज्ञाने कोणी नाही त्याला असा आहे. परंतु तुमच्या चरणात दूर राहण्याची इच्छा करतो आहे, म्हणून तुम्ही आपल्या चरणात दूर मला असं द्यावा, असं सांगा. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला काय पाया ठेवी मज, विठ्ठला पायी मज ठेवी, मला त्या पांडुरंगाच्या चरणाजवळ ठेवा, हे तुम्ही कार्य करा. आणि अशा प्रकारे चांगलं तुम्ही सुंदर प्रकारे सांगितलं. अगदी काही बोलला तर देव काय करील, माझं रक्षण करील असं पटेल असं सांग, शांत म्हणताय. तुमचं जर कृपा सर्व काही आहे, म्हणून तुम्ही देवाला चांगलं पटवून सांगा, ऐशी करा निरवण या प्रकारचं सांगा. मग काय होईल, मग तो रक्षण करील, मग तो भगवान माझं रक्षण करील, म्हणजे मला पाहायला होते. कारण हे तुमच्यामुळे होणार आहे का, तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप फार सांगणारे. Hello.
कारभारी पाटील जाधव यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा झालेली आहे. या सेवेनं भगवान संतुष्ट हो आणि या महात्म्याला म्हणजे कारभारी पाटलांना आपल्या त्यांना जो स्थान देव अशी मी मानवाला विनंती करतो. आणि त्याप्रमाणे यांच्या दुःखी झालेले त्यांचे सेव परिवार तेही सुद्धा या कीर्तनाच्या माध्यमातून एक जीवन एक परमार्थ करण्याची प्रेरणा निर्माण हो, त्यांच्याकडून परमार्थिक साधन हो आणि त्या साधने त्यांच्या उद्धार हो असं मी माझ्यातर्फे सेवा संपवतो.